Good morning, students. I am Sita teacher. How are you? Good, na? So today we are learn about Marathi subject. Chapter number 10. ससोबा. ऐका, म्हणा आणि कृती करा. ससा रे ससा, असा रे कसा. ताट असती तुझे कान, तोंडावरती मिशा छान. डोळे तुझे लाल लाल, गुबगुबीत तुझे गाल. अंग तुझे पांढरे पांढरे, दिसते किती छान गोजिरे. बघा इथं काय म्हटलंय? ससा रे ससा, असा रे कसा. इथे आपल्याला चित्र दिसते की नाही छानशा गुबगुबीत अशा सस्याचं. ताट असती तुझे कान, तोंडावरती मिशा छान. सस्याचे कान बघा बरं चित्रात कसे दिसत आहेत, अगदी ताट. आणि त्याच्या तोंडावरती काय असतात, छोट्या छोट्या मिशाही असतात, त्या सुद्धा खूप छान असतात. डोळे तुझे लाल लाल, गुबगुबीत तुझे गाल. आणि या ससोबाचे काय डोळे छान अगदी लाल लाल असतात आणि त्याचे गाल असतात गुबगुबीत. अंग तुझे पांढरे पांढरे, अंग तुझे पांढरे पांढरे, दिसे किती छान गोजिरे. बघा ससा हा पूर्ण पांढरा कलरचा असतो की नाही. म्हणून इथं काय म्हटलंय की अंग तुझे पांढरे पांढरे, दिसे किती छान गोजिरे. शेपटी तुझी इवलीशी, हलवतोस अशी कशी. काय काय या ससोबाची शेपटी कशी आहे, इथं बघा दिले छोटीशी इवलूशी. इवलूशी म्हणजे अगदी छोटीशी. आणि हलवतो कशी, अशी कशी. पळताना त्याची इकडे तिकडे हलते की नाही शेपटी. गवत खातो कुरू कुरू, चालतोस तू तुरू तुरू. बघा आपण कसं जेवणातील सगळे पदार्थ खातो, तसं सस्याचं अन्न काय आहे, गवत. हिरवं हिरवं कवळं कवळं गवत तो खातो. म्हणून काय म्हटलं इथं, गवत खातो कुरू कुरू, चालतोस तू तुरू तुरू. चाहूल लागता थोडीशी, मारतोस तू दडी कशी. म्हणजे कुणाची तरी चाहूल लागली असता तो काय करतो, ससा हा घाबरट प्राणी आहे, तो काय करतो, घाबरतो आणि दडी मारतो म्हणजे पळून जातो. असा रे कसा, भित्रा तू ससा. म्हणून काय म्हटलंय की तो कुणाच्या तरी चाहुलीला घाबरून पळून जातो, म्हणून त्याला काय म्हटलंय, असा रे कसा, भित्रा तो ससा. आता इथं खाली लक्ष द्या सगळ्यांनी. ऐका व म्हणा. सस्याचे कान कशा असतात रे, ताठ. सस्याचे डोळे लाल लाल. सस्याचे गाल गुबगुबीत असतात की नाही. सस्याचे अंग पांढरे पांढरे. सस्याची शेपटी इवलीशी. ससोबाची शेपटी कशी असते, इवलूशी असते की नाही. सस्याच्या मिशा छान कशा असतात, छान. आता बघा इथे काय दिले, एकच शब्द दोन वेळा वापरून तयार झालेले शब्द या कवितेत आले आहेत. कोणते आहेत बरं, बघा बरं. लाल लाल, लाल हा एक शब्द आणि त्यालाच परत दुसरा शब्द काय जोडलाय, लाल. म्हणून लाल लाल. असे तुम्हाला माहीत असलेले शब्द तुम्ही काय करायचे आहेत, तुमच्या नोटबुकमध्ये 5 शब्द तसे लिहून ठेवायचे आहेत. आणखीन एक, तुम्हाला जे कोणतंही ॲनिमल आवडतं त्या ॲनिमलविषयी माहिती लिहून ठेवायची आहे 5 ओळी. ओके, थँक्यू.